हालेलुया, प्रेज द लॉर्ड. प्रियांनो, आज आपण पाहणार आहोत एफिसकरास पत्र याचा 4था अध्याय आणि 11वं वचन. हे वचन असं आहे, आणि त्यावेळी कोणी प्रेषित, कोणी संदेष्टे, कोणी सुवार्तिक, कोणी पाळक आणि शिक्षक असे नेमून दिले, ते ह्यासाठी की त्यांनी पवित्र जनास सेवेच्या कार्याकरिता व ख्रिस्ताच्या शरीराची रचना पूर्णतेस नेण्याकरता सिद्ध करावे. आपण एक छोटी प्रार्थना करूयात. आकाश आणि पृथ्वीच्या निर्माणकर्त्या परमेश्वर देवा, तुझ्या नावाला मान, महिमा, गौरव आज, आता आणि सदा सर्व काळ असो. कारण तू आमचा युगानयुगीचा देव, युगानयुगीचा याजक आहेस. प्रभू, अतिशय नम्रतेने तुझ्या चरणाजवळ आलो, तर आमचा स्वीकार कर आणि तुझ्या चरणाजवळ आम्हाला जागा दे. कारण आमच्यासाठी यथायोग्य जागा हीच आहे की आम्ही तुझ्या चरणी नम्र आणि लीन होऊन यावं. प्रभू, तुझ्या वचनामधून आज तुझं त्या वचनाचं मनन आणि चिंतन करताना तू आम्हाला ज्या 5 सेवा दिलेल्या आहेत, त्या 5 सेवांविषयी आम्ही पाहणार आहोत. पण त्या पाहत असताना आज आम्ही हे पाहणार आहोत की स्वतः देव असतानाही प्रभू येशू ख्रिस्ताने या 5ही सेवा पूर्ण केल्या आहेत. आणि म्हणून प्रभू, आम्ही देखील या 5 सेवांपैकी ज्या सेवेसाठी आम्हाला पाचारण झालेलं असेल ती सेवा ओळखावी आणि त्याप्रमाणे मार्गक्रमण करावं. यासाठी तू आम्हाला सहाय्य करावंस, मार्गदर्शन करावंस, अशी मनापासून नम्र विनंती आणि प्रार्थना तुझ्या चरणाजवळ करते. आणि ही लहान विनंती आमचा तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्यात पवित्र आणि गौरवी नावाने मागते, म्हणून तू ऐक. आमेन. आता आपण जे वचन वाचलेलं आहे त्यामध्ये असं लिहिलेलं आहे की प्रभू येशू ख्रिस्ताने प्रेषित, संदेष्टे, सुवार्तिक, पाळक आणि शिक्षक याप्रमाणे अनेकांना नेमलेलं आहे. या देणग्या त्यांनी आम्हाला दिल्या. पण स्वतः प्रभू येशू ख्रिस्ताने ह्या 5ही सेवा ज्या आहेत त्या पूर्ण केलेल्या आहेत, याविषयी आपण पाहणार आहोत. एफिसकरास पत्र या पत्राचा जर विचार केला तर आपल्याला असं दिसतं की रोममध्ये नजर कैदेमध्ये असताना साधारण इसवी सन 61-62 हा काळ आहे तो. त्यावेळेला पौलाने पत्र लिहिलं. या पत्रातून देवाने ख्रिस्तामध्ये मंडळीसाठी जे केलेले संकल्प आहेत आणि उद्देश आहेत त्यांची व्याप्ती ईश्वर विज्ञानाच्या दृष्टीने सखोलपणे समजावून सांगितली आहे. पाळकीय आस्थेने पुरेपूर भरलेलं असं हे पत्र आहे. हे पत्र पौलाने अतिशय जिव्हाळ्याने लिहिलं आहे. तसंच पत्रात केलेला जो बोध आहे त्या बोधामध्ये आध्यात्मिक संवेदनशीलता आहे. हे पत्र वाचकाला आनंदाने भरून टाकतात. देवाची उपासना करण्यासाठी सहजपणे प्रोत्साहन देणारं असे पत्र आहे. आणि म्हणूनच पौलाने जी 13 पत्र लिहिलेली आहेत त्यातलं हे जे पत्र आहे ते वैशिष्ट्यपूर्ण असं आहे. या पत्राचा मुख्य संदेश वैश्विक समेट म्हणजे विश्वाचा समेट करावा असा आहे. देव एकच आहे आणि तो अनन्य आहे. ह्याच्यासारखा कोणी देव नाही. त्यानेच हे विश्व उत्पन्न केले, हे जुन्या करारात ठामपणे सांगितलेलं आहे. देवाने जगाला ऐक्य दिलं. इस्रायल एकाच देवाचं आज्ञापालन करत होते, एकाच नियमशास्त्राचं पालन करत होते आणि एकाच मंदिरामध्ये उपासना करत होते. ह्यामधून ऐक्य स्पष्टपणे आम्हाला दिसतं. उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये आपण पाहतो की जे लोक त्यावेळेला होते ते सर्व गोष्टी स्वखुशीने करीत, म्हणजेच देवाच्या स्वाधीन असण्याची प्रवृत्ती त्यावेळी लोकांमध्ये होती. परंतु पुढे आपण पाहतो की विरोधी आणि विसंगत दावे करणारी बंडखोर अशी मंडळी उदयास आली आणि मग लोक देवापासून दूर गेले, विभक्त झाले आणि पुढे आपण पाहतो ते एकमेकांपासून देखील विभक्त झालेले आहेत किंवा परके झालेले आहेत. परंतु आता देवाचं आगमन जवळ आलेलं आहे आणि तेव्हा देव आपसात आणि देवाशी झगडणाऱ्या अशा ज्या सर्व शक्ती आहेत त्या सर्वांना स्वतःच्या अधीन करून विश्वातलं जे ऐक्य आहे ते पुन्हा प्रस्थापित करणार आहे. म्हणून जकर्याचा 14वा अध्याय आणि 9व्या वचनात म्हटलं आहे, तेव्हा देव सर्व पृथ्वीवर राजा होईल. त्या दिवशी देव तेवढा आणि त्याचं नाम तेवढं राहील. तो येईल तेव्हा सर्व विरोध जो आहे तो मोडून काढेल आणि इस्रायलची पुनर्स्थापना होईल. सर्व राष्ट्रे एकाच देवाची उपासना करण्यासाठी येतील आणि ते यरूशलेम येथील एकाच मंदिरात त्याची उपासना करतील.
जुन्या करारात यशया याचा 56वा अध्याय आणि 7व्या-8व्या वचनात म्हटल्याप्रमाणे, कारण माझे मंदिर हे सर्व राष्ट्रांसाठी प्रार्थना मंदिर आहे असे म्हणतील. घालून दिलेल्या इस्रायलास एकवट करणाऱ्या प्रभू परमेश्वराचे वचन आहे की एकवटलेल्या इस्रायलाखेरीज इतरासही एकत्र करून त्यांच्यात मिळवीन. मार्क शुभवर्तमान 11वा अध्याय आणि 17व्या वचनात म्हटलेलं आहे, माझ्या घराला सार्वराष्ट्रीय प्रार्थना मंदिर म्हणतील. ख्रिस्तामध्ये हा जो वैश्विक समेट आहे हा या पत्राचा मुख्य उद्देश आहे असं आपल्याला दिसतं. वैश्विक समेटाचा आरंभ ख्रिस्तामध्ये झाला आणि त्याची परिपूर्ती जी आहे ती देखील प्रभू येशू ख्रिस्तामध्येच होणार आहे. आणि हे पौलाने इफिस्करास पत्रामध्ये आपल्याला समजावून सांगितलेलं दिसतं. पौलाने लिहिलेल्या ईश्वर परिज्ञानात्मक लेखात इफिस्करात पत्र हे मुकुटासारखं आहे असं म्हटलं जातं. आणि त्यातील 2रा अध्याय आणि 11 ते 22 या वचनांचा भाग म्हणजे मुख्य मुकुटमणी आहे असं देखील म्हटलेलं आहे. प्रभू येशूने मानवांना देणग्या किंवा दिल्या ह्याचा विचार केला तर इफिस्करास पत्र 4था अध्याय आणि 8व्या वचनात म्हटलं आहे, म्हणून तो म्हणतो, त्याने उच्च स्थानी आरोहण केले तेव्हा त्याने कैद्यांना धरून नेले, कैद्यांना कैद करून नेले आणि मानवांना देणग्या दिल्या. मग प्रभू येशूने उच्चस्थानी आरोहण केलं म्हणजे काय? तर ज्यावेळेला प्रभू येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान झालं आणि तो स्वर्गात गेला तेव्हा त्याने आम्हाला बांधून आणि जखडून ठेवणाऱ्या ज्या शक्ती आहेत त्या शक्तींना कैद केलं आणि त्याने मृत्यूवर विजय मिळवला. तो विजयी वीर आहे आणि म्हणूनच विजयी वीराप्रमाणे उदार हस्ते त्याने स्वर्गात जाण्यापूर्वी आम्हाला काय केलेलं आहे? आध्यात्मिक देणग्या किंवा कृपादाने दिली आहेत. आणि म्हणूनच त्याने कोणी प्रेषित, कोणी संदेष्टे, कोणी सुवार्तिक, कोणी पाळक आणि कोणी शिक्षक असे काय केलेले आहेत? नेमून दिलेले आहेत. आता जेव्हा या 5 सेवा त्याने नेमून दिल्या त्याची 3 उद्दिष्ट होती. त्यातलं पहिलं आहे की पवित्र जनांना सेवेसाठी सज्ज करणं, तयार करणं. दुसरं आहे मंडळीच्या गरजा भागवणं आणि तिसरं आहे ख्रिस्ताच्या शरीराची म्हणजेच मंडळीची रचना करणे. या वैश्विक ऐक्याच्या कार्याची सुरुवात प्रभू येशू ख्रिस्ताने वधस्तंभावर सुरू केली. त्यानेच पापाची आडभिंत पाडली आणि परमेश्वर आणि मानव यांच्यामध्ये समेट घडवून आणला. प्रभू येशूचं आगमन होईल तेव्हा त्याची मंडळी कशी असेल? परिपक्व असेल. म्हणूनच इफिस्करास पत्र याचा 4था अध्याय आणि 14व्या वचनामध्ये म्हटलेलं आहे, तुम्ही बाळासारखे म्हणजे पोरकट विचारांचे तसेच भ्रांत हेलकावणारे द्विधा मनस्थितीचे असे राहू नका. तर मंडळीने देवाच्या वचनांमध्ये वाढत वाढत प्रभू येशूशी संयुक्त झाले पाहिजे. ही जी सर्व प्रक्रिया होणार आहे तिचा मस्तक कोण आहे? तर प्रभू येशू ख्रिस्त तिचा मस्तक आहे. कारण तोच या सर्व गोष्टी काय करणार आहे? पूर्णत्वास नेणार आहे. कारण मनुष्य आपल्या बुद्धिमत्तेमुळे किंवा जगिक ज्ञानामुळे नव्हे तर देवाच्या ज्ञानामुळे आणि पवित्र आत्म्याच्या द्वारे परिपक्व होणार आहे. प्रभू येशूने पवित्र आत्म्याच्या द्वारे तो आम्हाला परिपक्व करणार आहे आणि पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने त्याने आम्हाला काय केलेले आहेत? देणग्या दिल्या आहेत. प्रभू येशूच्या जीवन चरित्राचा जर आम्ही बारकाईने अभ्यास केला तर आम्हाला असं दिसतं की ज्या 5 सेवा प्रभूने आम्हाला स्वर्गात जाण्याच्या आधी दिल्या आणि ते करण्यास सांगितलेले आहेत, या सर्व 5 सेवा त्याने स्वतः देखील आपल्या जीवनात पूर्ण केलेल्या आपल्याला दिसतात. आणि म्हणूनच 5ही सेवाकार्य येशूचं जीवन आणि शिकवण यामध्ये संपूर्णतः परिपूर्ण झालेलं आपल्याला दिसतात. तर मंडळी कोण आहेत? तर ख्रिस्ताचं शरीर आहे आणि मंडळीद्वारे पवित्र आत्मा 5ही सेवांचं सातत्य राखत आहे. आज आपण प्रभू येशूच्या जीवनात या 5ही सेवा कशा दिसून येतात ते पाहूयात. पहिली सेवा आहे प्रेषित येशू. प्रभू येशू ख्रिस्त प्रेषित होता. प्रेषित म्हणजे पाठवलेला. प्रभू येशू ख्रिस्ताला पृथ्वी तलावर कोणी पाठवलं? तर परमेश्वराने पाठवलेलं आहे. म्हणून परमेश्वर पिता हाच त्याचा पाठवणारा आहे आणि म्हणून प्रभू येशू प्रेषित आहे.
कारण परमेश्वर पित्याने आपल्या एकुलता एक पुत्राला प्रभू येशू ख्रिस्ताला या जगात पाठवलं. आणि म्हणूनच लिहिलं आहे, म्हणून पवित्र बंधूंनो, स्वर्गीय पाचारणाचे भागीदार हो, आपण पत्करलेल्या मार्गाचा प्रेषित प्रमुख याजक येशू ह्याच्याकडे लक्ष लावा. योहान 3:16 म्हटल्याप्रमाणे आपल्या सर्वांना हे वचन तोंडपाठ आहे की देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, ह्यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं. या वचनावरून स्पष्ट होतं की परमेश्वराने आपल्या एकुलत्या एक पुत्राला या जगात पाठवलं. दुसरी गोष्ट, परमेश्वराने प्रभू येशू ख्रिस्त हाच आपला एकुलता एक पुत्र आहे सांगितलेला आहे. तो आपल्या विश्वासाचा मुख्य याजक आणि प्रेषित होता. देवाच्या पुत्राने देह धारण केला आणि देवाच्या प्रीतीची परिसीमा प्रकट केली. ही परिसीमा म्हणजे काय, तर ज्या सृष्टीचं तारण करण्यास तो आला त्यामध्ये तो संपूर्ण एकरूप झालेला आपल्याला दिसतो. वधस्तंभावर त्याने स्वतःचं आत्मसमर्पण केलं आणि ह्यावरून ह्यापेक्षाही अधिक किंवा मोठी प्रीती आजवर कोणीही कोणावर केलेली आपल्याला पाहण्यास मिळत नाही. करिंथकरास दुसरं पत्र याचा 8 आणि 9 वचनामध्ये, करिंथकरास दुसरं पत्र 8 अध्याय आणि 9 वचन यात म्हटलं आहे, आपल्या प्रभू येशूची कृपा तुम्हाला माहीत आहे. तो धनवान असता तुम्हा करता दरिद्री झाला, अशा हेतूने की त्याच्या दारिद्र्याने तुम्ही धनवान व्हावे. प्रभू येशूने आपला दिव्य स्वर्गीय अधिकार बाजूला ठेवला. तो तर राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू आहे. तरीसुद्धा पृथ्वीवर तो आमच्यासाठी काय झालेला आहे, दरिद्री झालेला आहे. आणि स्वर्गीय वैभवाचा त्याने त्याग केला आणि आमच्यासाठी तो पृथ्वी तलावर आला. देवाने केलेल्या ह्या कार्यामुळे त्याच्या एकुलत्या एक पुत्राने प्रेषितीय मंडळीची स्थापना केलेली आपल्याला पाहायला मिळते. दुसरी सेवा आहे संदेष्टा येशू. येशू ख्रिस्त देवाचा संदेष्टा होता. योहान 1:14 म्हटल्याप्रमाणे तो देही झालेला शब्द होता. तो देवाचे शब्द बोलला. एवढेच नाही तर जगाला देवाचा शब्द असा तोच होता आणि आहे. म्हणूनच विहिरीवर ती शोमरोनी स्त्री जेव्हा त्याला भेटली तेव्हा ती त्याला काय म्हणाली, योहान 4:19 पहा, महाराज आपण संदेष्टी आहात हे आता मला समजले. अम्माऊस गावाच्या त्या रस्त्यावर 2 शिष्य चालले होते नाही का, आणि प्रभूविषयी ते बोलत होते. त्याला वधस्तंभी दिल्यानंतर तेच आपल्या गावी चाललेले होते. त्याला लूक याचा 24 अध्याय आणि 19 वचनामध्ये म्हटलं आहे, तो देवाच्या व सर्व लोकांच्या दृष्टीत कृतीने आणि उक्तीने पराक्रमी संदेष्टा होता. तर योहान 7:40 जेव्हा येशूने जनसमुदायाला म्हटले, कोणी तानेला असेल तर त्याने माझ्याकडे यावे आणि प्यावे. जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याच्यातून शास्त्रात सांगितल्याप्रमाणे जिवंत पाण्याच्या नद्या वाहतील. तेव्हा लोकसमुदायातील कित्येक जण म्हणाले, हा खरोखर तो संदेष्टा आहे. प्रभू येशू परमेश्वर पित्याचा संदेष्टा होता. म्हणूनच या योहान 4:34 प्रभू येशू म्हणाला, ज्याने मला पाठवले त्याच्या इच्छेप्रमाणे करावे आणि त्याचे कार्य सिद्धीस न्यावे, हेच माझे अन्न आहे. तर योहान कृत शुभवर्तमान याचा 12 अध्याय आणि 49-50 वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, कारण मी आपल्या मनचे बोललो नाही, तर मी काय सांगावे व काय बोलावे याविषयी ज्या पित्याने मला पाठवले त्यानेच मला आज्ञा दिली आहे. त्याची आज्ञा सार्वकालिक जीवन आहे आणि हे मला ठाऊक आहे. म्हणून जे काही मी बोलतो ते पित्याने मला सांगितल्याप्रमाणे बोलतो. तर योहान 14:23-24 वचनात प्रभू येशू म्हणतो, ज्याची माझ्यावर प्रीती असेल तो माझे वचन पाळील. माझा पिता त्याच्यावर प्रीती करेल आणि आम्ही त्याच्याकडे येऊन त्याच्याबरोबर वस्ती करू. ज्याची माझ्यावर प्रीती असेल तो माझी वचने पाळेल, पण ज्याची प्रीती नसेल तो वचन पाळणार नाही. जे वचन तुम्ही ऐकता ते माझे नाही, तर ज्या पित्याने मला पाठवले त्याचे आहे. तिसरी सेवा जी आहे ती आहे सुवार्तिक येशू. येशू ख्रिस्त स्वतः थोर सुवार्तिक होता.
आणि म्हणूनच त्याने आपल्या कार्याची सुरुवात केली. तेव्हा तो काय म्हणाला? पश्चाताप करा, कारण स्वर्गाचं राज्य जवळ आलं आहे. काहींनी त्याला पाप्याचा मित्र म्हटलं नाही का, आणि त्याची चेष्टाही केली किंवा त्यालाही पदवी दिली की तो पाप्यांचा मित्र आहे. पण त्यावेळी त्यांना आपण येशूचा गौरव करणार आहोत याची कल्पना देखील नव्हती. येशू हाच खऱ्या आणि थोर सुवार्तिकाचा आदर्श आहे, हे लूकने फार चांगल्या पद्धतीने सांगितलं आहे. कारण लूक ह्याचा 19वा अध्याय आणि 10व्या वचनामध्ये म्हटलं आहे, मनुष्याचा पुत्र हरवलेले शोधावयास आणि तारावयास आला आहे. खरोखर प्रभू येशू ख्रिस्त ह्या जगामध्ये कशासाठी आला? तर जे हरवलेले आहेत, देवापासून दूर गेलेले आहेत, त्यांना शोधण्यासाठी आणि पापांचं तारण करण्यासाठी आला आहे. आता प्रभू येशू ख्रिस्त सुवार्तिक होता, परंतु सुवार्तिक आहे म्हणून जनसंपर्क कसा साधावा, सुवार्थ प्रसार कसा करावा, असे प्रश्न प्रभू येशूला कधीच पडले नाहीत. कारण लोकांविषयी अपार करुणा त्याच्या मनात होती, कळवळा त्याच्या मनात होता, आणि हेच त्याच्या जीवनाचे मूलाधार होते. दाटीवाटीने बसलेले, त्याचे शब्द ऐकण्यास आतुर असलेले लोकांचे थवेच्या थवे त्याच्याकडे पाहत असत, त्याची शिकवण ऐकत असत, त्याला त्याचं अंतःकरण द्रवत असे. मत्तई 9:36मध्ये सांगितल्याप्रमाणे मेंढपाळ नसलेल्या मेंढरासारखे ते गांजलेले आणि पांगलेले होते. मेंढपाळ मिळावेत म्हणून शिष्यांना त्याने प्रार्थना करण्यास सांगितले. आणि मत्तईचा 9वा अध्याय 38व्या वचनामध्ये तो म्हणतो, यास्तव पिकाच्या धनाने आपल्या कापणीस कामकरी पाठवून द्यावेत म्हणून त्याची काय करा? प्रार्थना करा. त्याने आम्हाला प्रार्थना करण्यासाठी सांगितलेली आहे की अधिक कामकरी आता आपल्याला मिळावेत. त्याच्या करुणेला पारावर उरला नाही असे म्हटले आहे, कारण तो करुणेने ओतप्रोत भरलेला असा आपल्याला दिसतो. पित्याने नेमून दिलेले जे कार्य आहे त्यामध्ये विदेशी लोकांचा समावेश नव्हता. जुन्या करारात आपण तसं वाचतो, पण नवीन करारामध्ये जेव्हा आम्ही येतो तेव्हा प्रसंगानुरूप विदेशी लोक जे आहेत त्यांची देखील त्यांनी सेवा केलेली आपल्याला पाहायला मिळते. मग परुषी आहेत, वेश्या आहेत, रोमी सैनिक, यहुदी लोक किंवा त्याचे समर्थक आहेत, स्त्रिया, पुरुष, तरुण आणि वृद्ध, अशा सर्व लोकांच्या संगतीत तो राहिला आणि सारख्याच मोकळेपणाने त्यांच्यामध्ये तो वावरला. लोकांशी संवाद साधायचा, त्यांची मने जिंकायची, हे इतकं सहजपणे त्याने केलेलं आहे. आणि अशी थोर व्यक्ती आजपर्यंत कोणी झालेली आपल्याला पाहायला मिळाली नाही. कारण त्यांच्यात तो केवळ वावरला नाही, तर त्यांची जी दुःख होती, जे वेदना होत्या आणि जे काही त्यांना आजार होते त्या सर्वातून त्यांना काय केलेलं आहे? बरं केलेलं आहे. चौथी सेवा जी आहे ती आहे पाळक येशू. प्रभू येशू ख्रिस्त सर्वोत्तम पाळक होता. इब्री लोकास पत्र याचा 13वा अध्याय आणि 20व्या वचनामध्ये आपण पाहतो, त्याला मेंढरांचा महान मेंढपाळ असं म्हटलेलं आहे. पेत्र त्याला मुख्य मेंढपाळ म्हणतो. येशूने स्वतःला हेच नाव घेतलं होतं आणि म्हणूनच तो म्हणतो, मीच उत्तम मेंढपाळ आहे. कारण उत्तम मेंढपाळ काय करतो? आपल्या मेंढरांकरता स्वतःचा प्राण देखील देतो, आणि त्याने तसा दिलेला आहे. योहानाच्या पुस्तकाचा 17व्या अध्यायाचं शीर्षक आहे येशूची प्रार्थना. ही प्रार्थना म्हणजे आपल्या पाळकीय सेवेचा पुत्राने देवपित्याला सादर केलेला अहवाल आहे. आणि ही प्रार्थना करत असताना प्रभू येशू आपल्या जे काही कारभार आहे, जे काही कार्य त्याने केलेलं आहे, त्याचा जणू काही परमेश्वर पित्याला काय देत आहे? हिशोब देत आहे असं आपल्याला दिसतं. त्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने 4 गोष्टी मुख्यत्वाने सांगितलेल्या आहेत. त्यातली पहिली गोष्ट आहे की मंडळीचं आत्मिक आणि आध्यात्मिक पोषण. पाळक म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने मंडळीचं पोषण केलेलं दिसतं. आणि तो ठामपणे सांगतो, जी वचने तू मला दिली ती मी त्यांना दिली आहेत, ती त्यांनी स्वीकारली आहेत. मी तुझ्यापासून आलो हे खरोखर त्यांनी ओळखलं आहे. योहानाचा 6वा अध्याय 68व्या वचनात शिमोन पेत्र एकदा त्याला म्हणाला नाही का, प्रभूजी आम्ही कुठे जाणार? कारण सार्वकालिक जीवनाची वचनं तर आपणाजवळ आहेत. दुसरं जे हे आहे ते आहे मंडळीचं रक्षण. प्रभूने मंडळीचं रक्षण कसं केलं? येशूने पित्याला सांगितलं की जोपर्यंत मी त्यांच्याबरोबर होतो तोपर्यंत तू मला दिलेल्या नावात मी त्यांना राखलं आहे. मी त्यांचा सांभाळ केला, त्यांचं रक्षण केलं.
आणि तो म्हणतो मी मेंढरांचं दार आहे. त्याच्याद्वारे जे आत गेले त्यांचं तारण झालं आणि त्याने मेंढरांसाठी आपला प्राण देखील दिलेला आहे. तिसरी गोष्ट आहे म्हणजे मंडळीसाठी प्रार्थना. प्रभू येशू ख्रिस्त म्हणाला, मी त्यांच्यासाठी प्रार्थना करतो. तू त्यांना जगातून काढून घ्यावे अशी विनंती करत नाही, तर त्यांना वाईटापासून राखावे अशी विनंती करतो. कारण आपण प्रभूची प्रार्थना म्हणतो नाही का, त्या प्रभूच्या प्रार्थनेत देखील आम्ही काय म्हणतो, आपण म्हणतो आणि आम्हाला परीक्षेत आणू नकोस, तर आम्हाला वाईटापासून राख. आपण दररोज प्रभूची प्रार्थना म्हणत असताना नेहमी आपण म्हणत असतो, देवाला विनंती करतो की या वाईटापासून आम्हाला राख. आणि प्रभू येशू ख्रिस्त देखील म्हणत आहे, मी त्यांना वाईटापासून राखावे अशी विनंती कोणाला करत आहे? परमेश्वर पित्याला. तो म्हणतो, जसा तू माझ्यामध्ये व मी तुझ्यामध्ये आहे, तसे त्यांनीही तुझ्या माझ्यामध्ये एक व्हावे. तू त्यांना सत्यात समर्पित कर. तुझं वचन हे सत्य आहे. आणि अशी आपल्या मेंढरांसाठी प्रभू येशूने प्रार्थना केलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि चौथा आहे मंडळीसाठी समर्पण. सत्यात आणि पवित्रतेत आपली वाढ व्हावी म्हणून मी स्वतःला समर्पित करतो, असं प्रभू येशू प्रार्थनेत म्हणतो. आणि आपल्यासाठी म्हणजे मंडळीसाठी प्रभू येशूने स्वतःला वधस्तंभावर काय केलेलं आहे? समर्पित केलेलं आहे. तो म्हणतो, मी पवित्र आहे, तसं तुम्हीही पवित्र व्हा. मंडळीने पवित्रीकरणाकडे वाटचाल करावी अशी त्याची इच्छा आहे. तो म्हणतो, मी जगाचा प्रकाश आहे. आणि तुम्ही कोण आहात? म्हणजे आपण कोण आहोत? तर ह्या प्रकाशाची प्रजा आहोत. आणि म्हणूनच आता अंधारात जाणं नाही, तर प्रकाशाकडे वाटचाल केली पाहिजे. आता आपण पाहतो की अशा प्रकारे प्रभू येशूने पाळक म्हणून मंडळीचं पोषण केलं, आत्मिक पोषण केलं, मंडळीचं रक्षण त्याने केलं, त्यांच्यासाठी त्याने प्रार्थना केल्या आणि शेवटी मंडळीसाठी त्याने आत्मसमर्पण वधस्तंभावर केलेलं आहे. आणि पाचवी शेवटची जी सेवा आहे ती आहे शिक्षक येशू. येशू स्वतः महान शिक्षक होता. त्याला कोणत्याही शैक्षणिक पदवीची गरज होती का? नव्हती, कारण तो स्वतः देव होता. निकोदेम हा सन्हेद्रिनचा सभासद आणि यहूद्यांच्या वरिष्ठ धर्मसभेचा सभासद होता. तो श्रेष्ठ दर्जाचा धर्मशिक्षक होता. तो मोठा अधिकारी होता. आणि योहान 3:3 अध्याय आणि 2 वचनात तो काय म्हणतो? तो प्रभू येशूला म्हणत आहे, गुरुजी, आपण देवापासून आलेले शिक्षक आहात आणि हे आम्हाला ठाऊक आहे. कारण ही जी चिन्हे आपण करता, चिन्हे म्हणजे चमत्कार, ही जी चिन्हे आपण करता ती देव बरोबर असल्या वाचून कोणालाही करता येणे शक्य नाही. योहान कृष्ण वर्तमान याचा 13वा अध्याय 13व्या वचनामध्ये म्हटलेलं आहे, प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांचे पाय धुतले नाही का. आणि त्यानंतर तो त्यांना म्हणाला, तुम्ही मला गुरु आणि प्रभू असे संबोधता आणि ते ठीक बोलता, कारण मी तसाच आहे. अशा प्रकारे येशूने ठामपणे सांगितले की मी प्रभू आहे, मी गुरु आहे. आणि शुभवर्तमानातून ठिकठिकाणी आपण वाचतो की लोकसमुदाय त्याच्या शिक्षणावरून थक्क झाला किंवा त्याच्या शिक्षणावरून त्यांना अतिशय आनंद झाला, कारण तो त्यांना शास्त्री लोकांप्रमाणे नव्हे तर अधिकारवाणीने शिकवत होता. प्रत्यक्ष देवपुत्राने सर्वश्रेष्ठ शिक्षण मनुष्याला दिलं आणि म्हणूनच आपण पाहतो लोकांच्या थवेचा थवे त्याच्या मागे मागे जात असत. आजही जगातील कोट्यावधी लोकांना हे जे शिक्षण आहे, जे प्रभू येशू ख्रिस्ताने दिलं आणि जे पवित्र शास्त्रामध्ये लिहून ठेवलेलं आहे, ते शिक्षण प्रभावित करत आहे. अशा प्रकारे आपण पाहतो की प्रभू येशू ख्रिस्ताने 5ही सेवा पूर्ण केलेल्या आहेत आणि या 5 सेवा पूर्ण करून आमच्यासमोर आदर्श घालून दिला आहे. नव्या करारानुसार मंडळीतील सेवा कार्य सामूहिक स्वरूपाचं आहे. आध्यात्मिक सेवा कार्याची जबाबदारी कधीच एका व्यक्तीवर नसावी असं कुठेही लिहिलेलं नाही. तर ही जबाबदारी जी आहे ती सर्वांची आहे. म्हणूनच आपण सर्वांना प्रभूने वेगवेगळी कृपादानं दिली आहेत, देणग्या दिलेल्या आहेत आणि त्याला अनुसरून सामूहिकरित्या आध्यात्मिक सेवा कार्यात आम्ही सहभागी होण्याची गरज आहे आणि त्याच्या पाचारणाला शोभेल असं वागण्याची देखील गरज आहे. आपण देवाच्या ज्ञानात अधिक वाढलं पाहिजे. यशया 11:9 मध्ये म्हटल्याप्रमाणे
कारण जसा सागर जलपूर्ण आहे तशी परमेश्वराच्या ज्ञानाने पृथ्वी परिपूर्ण होईल. तर जकर्या 14:9 मध्ये म्हटलं आहे, तेव्हा देव सर्व पृथ्वीवर राजा होईल. त्या दिवशी देव तेवढा आणि त्याचे नाम तेवढे राहील. तर एफिसकरास पत्र 4 अध्याय आणि 4 ते 6 वचनामध्ये फार महत्त्वाची गोष्ट सांगितली आहे. पहा, गौरवी आशा एकच आहे, पवित्र आत्मा एकच आहे, प्रभू एकच आहे, आपला विश्वास एकच आहे, बाप्तिस्मा एकच आहे आणि देव जो सर्वांचा पिता तो देखील एकच आहे. आणि म्हणून मंडळीमध्ये ऐक्य असण्याची गरज आहे. आणि शेवटी एक मेंढपाळ आणि त्याची एकच मंडळी असणार आहे. प्रभू येशू ख्रिस्तामध्ये वैश्विक समेट घडून येणार आहे. म्हणून आपण त्याच्या ज्ञानात, वचनामध्ये, सेवा कार्यामध्ये वाढण्याची गरज आहे. कारण तो प्रभू असून सुद्धा त्याने आपल्या ही जी 5 सेवा ज्या आपल्याला दिलेल्या आहेत त्या 5 सेवा स्वतः पूर्ण केलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. आणि जेव्हा पुनरुत्थानानंतर त्याचं स्वर्गारोहण झालं तेव्हा त्याने या 5 सेवा देणगी दाखल आपल्या सर्वांना दिल्या. त्या प्रभू येशू ख्रिस्ताने या सर्व सेवा पूर्ण केल्या. तो प्रेषित होता, तो संदेष्टा होता, तो सुवार्तिक होता, तो पाळक होता आणि तो शिक्षक देखील होता. आणि या सेवेचे आदर्श त्याने आमच्यासमोर घालून दिलेले आहेत. आणि म्हणूनच प्रियांनो, आपल्याला मिळालेली देणगी कोणती आहे? आपल्याला मिळालेलं सेवा कार्य कोणतं आहे? देवाचं पाचारण कोणतं आहे? हे आम्हाला ओळखण्याची फार गरज आहे. आपण देवाचं पाचारण ओळखूयात. आम्हाला कोणती सेवा आहे हे आपण ओळखूयात आणि त्याप्रमाणे आपण काय करूयात? प्रत्यक्ष आचरण करूयात. ज्याप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्ताने देवपित्याला वधस्तंभी जाण्यापूर्वी जणू काही आपल्या कार्याचा अहवाल सादर केला, तसाच अहवाल म्हणजेच आपल्याला आपल्या जीवनात आपल्या देवासाठी आपण काय केलेलं आहे ह्याचा हिशेब द्यावा लागणार आहे. आणि म्हणूनच आपल्याला देखील तयारीत राहण्याची गरज आहे. आपण तयारी करूयात. देवाने दिलेली जी सेवा आहे ती ओळखून त्याप्रमाणे कार्यरत होऊयात आणि सेवा कार्यात पुढे जाऊयात. म्हणूनच प्रियांनो, आज आपण जे वचन पाहिलेलं आहे, ज्या सेवा पाहिलेल्या आहेत त्या अतिशय महत्त्वाच्या आहेत. स्वतः प्रभू येशूने त्या पूर्ण करून आपल्यासमोर आदर्श घालून दिलेला आहे. म्हणून त्याला अनेक अनेक धन्यवाद देऊयात. आणि हा जो प्रभू येशू ख्रिस्त आमचा प्रभू, आमचा देव, त्याचा आशीर्वाद हे वचन ऐकणारे किंवा हा संदेश ऐकणाऱ्या सर्वांना भरपूर आशीर्वाद देव, तुमचं जीवनही तो आशीर्वादित करो. आणि म्हणून अशा प्रभू येशू ख्रिस्ताला मान, महिमा, गौरव आज, आता आणि सदा सर्व काळ असो. धन्यवाद.